पोरी लगीन कधी करणार गो प्रेम आहे तुझ्यावरी घे बापाचा विचार गो प्रेम आहे तुझ्यावरी वा 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 मोऱ्या वा वा म्हणजे मित्र आहे म्हणून सांगतो हा, सांग. रात्री झोपताना आहे ना गल्याभोवती मफलर गुंडाळून झोप का रे? गला उघडा दिसला ना तर कोणतरी दाबल असं वाटतंय मला रिस्क नको साडी पडली तुझ्या तोंडावरती दिवसभरात वासाडे तुला कोण भेटला नाही मग माझीच खेचशी. नाही नाही तू कसा माझा मित्र आहेस रे तुझी नाही टेर घेतणार तर कुणाची घेतणार आणि कसं आहे गावातली पारंपरिक मजा अजून आलेली नाही ना अरे नाही कशी ती काय आली ती काय ती काय? हो. बना वो बना आज की रात मजा हुस्न के आँखों की. क्या बात है वा 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 कदमजी ओ कदमजी एकदम जी एकदम आज खुशीत दिसता वाय. वाचाऱ्यांनो तुम्ही ना मला घाबरवू नका रे असा एकदम आदर दिला ना कदमजी का मला भीती वाटते का? काय सुरुवातीला तुम्ही देता मला आदर न मग वळता माझी चादर हॅलो काय ह्या वाक्यामुळे चीनचा व्हायरस इकडे येतोय बाय सांगतो कानफाट भरून वाचड्या जरा काय सुचलं तर बोललं तर लगेच व्हायरस आणशील वसड्या तुझ्या आत जो कॉमेडीचा व्हायरस साचलाय ना तो भार काढ येऊन दे अंगावर आमच्या त्याची व कशाला भडकतावाय तुम्ही बसा तर तू आपला माणूस म्हणून आपुलकीनं मस्करी करतोय ना तुमची डायरेक्ट व्हायरस किती त्रास झाला नाही माहिती तर माणसं घुसमटलीत त्याच्यात ते माहिती आहे सगळं पण आता वेगळं तुम्ही एवढं हे खुश हा खुश का म्हणजे गावातली रंगपेटी म्हणून कुठं फिरताय आणि खुश नाही काय हा, झालं काय? माझा जो जुना टीव्ही होता ना हा. विकला 7,000 रुपयाला विकला किती 7,000ला 7,000 हाय घे आलो हा मोर्या अरे शेड झाला मग मोठा शेड झाला 7,000 म्हणजे संपत्ती केवढी मग बन्या हो जरा शेटला नाकावडीची आहे आणि वाज आमनला पण दे. पण मी काय म्हणतो आरण्या आता कसं 7,000 म्हणजे करोडोला जवळजवळ 4-5 रुपयेच कमी कमी हा मग आता तू काही दिवसात मोठा माणूस होणार तर आम्हाला काय फक्त चायवरच भागवशील बसायला तुमची लायकीच तेवढी आहे त्यांना चायच दे मला पण चाय दे बने म्हणजे कसं चाय प्यायला म्हणजे वसारीने हे काय काय म्हणजे चाय बिस्कुट बरोबर तू अंडा पाव भुर्जी पाय पण विकणार आहेस हो सुरू केलेलं आहे फक्त ते बॉर्डावर लिहायचं राहिलाय तर पुढच्या वेळेला लिहिन मी बन्या अरण्याशी पण खोटं बोलशील नाही तर काय काय झाला आहे तर खरं खरं आहे तर सांगून टाक सांगून त्याला. टाक नाही, त्याला कशाला घेतो त्याला अजून माहित पण नाही आपण काय सांगणार काय झालं आहे. मी काय म्हणतो हा. आपण ढीक सांगू पण त्याला कळणार थोडी आहे नाही समजा जरी कळलं तरी त्याला पटणार आहे का? पटायचं पण जाऊ दे पटल्यानंतर त्याला जमणार तरी आहे हा बरोबर आहे नाही हा बरोबर आहे आणि समजा त्याला जमला तरी हा काय करणार आहे का? जरी काय करायचं करणार म्हटलं, अरे हो वासाड्यांनो आपसातच खेळाल मना पण कळू दे ना काय आहे ते मला कळेल नाही जमल तो हा माझा प्रश्न आहे पण आधी सांगाल ते खरं का नुसतंच खेळताव दोघं मी पण आहे तुमच्यात ना बरोबर आहे आता तू जे बघित होतास ना ती अंडी नाही आहेत. ही अंडी नाही आहे मग कोंबडीने दिलेले पांढरे बॉल आहेत टेनिसचे काय करायचं आता याचं? याची भाजी करून समोशात भरू काय मी अरे आम्हाला म्हणायचं काय ही अंडी कोंबडीची अंडी नाही आहेत मग? ही ऑस्ट्रिचची अंडी आहेत ऑस्ट्रिचची अंडी वाचवली ऑस्ट्रिच फिट्रिच असं काय नाही उगाच काय पण बोलाल ना अरे जे शब्द आपल्या जिभेला झेपत नाही ते अस्तित्वातच नाही असं का वाटतं तुला म्हणजे असं नसतं अरे ऑस्ट्रिच म्हणजे शामरुगाची अंडी आहेत ती अमृगाची आहे ती. बाय माझी शामुर्गाची अंडी आहेत ही होय तर ए बाई ही साधी सरळ दिसतात आहे कोंबडीची अंडी मोठं शार मुर्गीची अंडी सांगता अरे बाबा हा बघ कोंबडीची अंडी आहेत ही दिसतात आहे बघ. वाचाड्यानो. कोंबडीचं अंड हा बघ कोंबडीचं अंड कसा वर्ण निमुलतं आणि खालनं गोल असतं. खालनं मोठं असतं आता हा वर्ण मोठा आणि खालनं निमुलत आहे म्हणजे कोणाचा अंड झाला शामुर्गाचं बघ म्हणजे कोंबडीचं कसं असतं वर्ण निमुलतं आणि खालनं मोठा हा अंड बघ
वरनं निमुलत आहे आणि खालनं मोठा आहे म्हणजे कोणाचा काय अंडा आहे? म्हणजे बारीकचा जो फरक आहे तो म्हणा आता काय त्या मुर्गात आणि कोंबडीमध्ये हा, मग? नाही, नाही, आणि निसर्गाने मेंटेनच केला नाही तसं पण काय एवढा पण छोटा फरक नाही आहे काय आहे बघ, कोंबडी एवढीशी असते हा 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 शहामृग लय उंच असतो म्हणजे तू उभा राहिलास ना तर तुझ्या एवढा त्याचा पाय होतो हो. हा एवढा पाय त्याचं ढुंगण तुझ्या डोक्यावर येईल हा, आणि त्याची मान आहे ना तुझ्या घराच्या माल्यावर जाईल एवढं उंच एवढं उंच असतं एवढा उच्च हो, ती शामुराची अंडी आहे ती. शामुरगाची आहे. ह्या मुर्गाची आपण मला सांगा आपल्या गावात ही शहा मुर्गाची अंडी काय करतात आहेत काय त्या आपल्या गावात लय प्रश्न पडताय त्याला हो आज नाही पण आहे किल्ला किल्ला ऑस्ट्रेलियातली माणसं आली होती किल्ला बघायला काल त्यांनी अंडी दिलेली हा तू काल होतास कुठे मला सांग मी इथे आपली टीव्ही विकला हा. ना मग पैशाचा व्यवहार तिकडे मी करत होतो. करीत होतास तेव्हाच ऑस्ट्रेलियाची माणसं याच्या स्टॉलवर आली आलेली. होती. इथं आली होती ऑस्ट्रेलियाची आणि नकावडी त्यांनी चाय घेतली त्यांना चाय आवडली त्याच्या प्रेमातच पडले हो. लगेच इंग्लिश मध्ये काहीतरी बोलले ह्याला कळलं काय बोलले रे काय ते? ते गॉड थिंग नॉट एनिथिंग एल्स फॉर बट ॲज ऑलवेज फॉर बिझनेस अँड नथिंग एल्स शट ऑफ द ॲज एग अँड शामरुख कळलं? मजर म्हणजे याला म्हणाले आमचा पार्टनर होईल पार्टनर होशील काय झालं ते म्हणाले तुला अंडी देतो तू आमचा पार्टनर होशील काय काय बोलतो काय हो, म्हणजे भारतात फक्त बनीच्या स्टॉलवर अंडी ही आहे अंडी आहेत. ही अंडी? मग युनिक अंडी आहेत फक्त याच्याकडे मिळतात हो. त्या भाव काय असेल रे साधारण अंड्याचा काय 5 रुपयाला मिळत असेल वलटव काय ना वलटव बोलते काय अरे कोंबडीची 5 रुपयाला भेटतात शामरुगाचा 5 रुपयाला अंडे भेटेल का कितीला भेटत 200 रुपयाचं एक अंड आहे एवढं महाग मग 200 रुपये लय महाग आहे काय एवढं महाग नाही काय हो कादमानू तुम्ही जर डायरेक्ट अख्खा ट्रे घेतला हो ना 5,000 रुपयात आहे माझं एक अंडा तुम्हाला 166 रुपयाला पडेल पण तरी लय महाग आहे हो. अरे महाग म्हणजे अरे शामरुगाचा अंड त्याचे फायदे किती आहे तुला माहिती आहे काय फायदा आहे बसाडे ह्या अंड्याची पण भुर्जी करतात ना त्या अंड्याची पण भुर्जीच करतात ना गरीब विचार नाही ते काय? गरीब विचार अरे, ऑस्ट्रेलिया 6 वेळा वर्ल्ड कप कशामुळे जिंकला माहिती आहे ती चांगली बॅटिंग आणि चांगली फिल्डिंग बॅटिंग मुलं ना अंड्या मुलं सगळे अंडे खाऊन उतरायचे मग बरं चिनी लोक ऑलिम्पिक मध्ये एवढी मेडल का मिळवतात काय मिळवतात लय मेहनत करतात ना नाही ना थोडी अंडी खातात अंडी मग. खातात. अंडी खाऊ. मग चिनी लोक इकडच्या फॉरेनच्या बायका ऑस्ट्रेलियाच्या बायका त्यांची त्वचा तुकतुकीत का असते आपण हात लावला की घसरतो का हात अंड्या मुलं अंड्या मुलं? अंडे मुले तुला सांगतो या ट्रे मध्ये जवळ 30 लाखाचा धंदा आहे बरं मला आहे आणि फार फुरीन वाचार आता 5,000 बोललं डायरेक्ट 30 लाख बोलता हो 5,000 बोलत ना आता तुला अक्कल हाय काय मला सांग काय? अक्कल असतीस बोलला असास काय रे बो 30 लाखाचा धंदा माझा हा जर एक अंड तुला दिसतंय का नाही या अंड्यातनं एक शामरुग आला तर 1 लाखाला विकलं जाणार आहे हा. म्हणजे अंडी किती आहे 30 म्हणजे 30 लाखाचा धंदा झाला नाही हा मग तुला काय वाटलं 30 लाखाचा हा धंदा आहे 30 लाखाचा बोलतो काय मग ऑस्ट्रेलियात शेती केली जाते त्याची हो म्हणजे खरं म्हणजे तुला सांगू काय म्हणजे हा धंदा आम्हालाच करायचा होता. बरोबर काय थोडं आमच्याकडे ना पैसे कमी पडतात बरोबर बरोबर नाही तर मीच करणार होतो आम्ही दोघं मिळून धंदा करणार होतो सकाळपासून तेच बोलणं चालू आहे हे पैसे तुमचे कमी अरे पडतात कमी पडतायत 5,000 रुपयाला द्यायचे ना असं कितीचे पैसे कमी पडतात हा? 4,950 किती 4,950 वासड नुसतं 50 रुपये घेऊन आलाय तुम्ही इकडे मग काय 50 असं बोलता आता 50 रुपये एवढं किंमत आहे अरे असं बोला वासड 4,950 नाही आहेत तसंच बोलली ना. तसंच बोललेलं आता आम्ही. दुसरं काय बोललेलं तसंच बोला. आहे. 50 घेऊन आले काय करायचं? जाऊ दे तू. मला असं वाटलं काय मनावर नको घेऊ हा, नाही. 50 द्यायचे असं मला होय होय वाटलं तू पण उन्हात आलास आम्ही पण उन्हात बसलोय समजून घेऊ सगळं काय नाही टेन्शन घे लक्षात घे पण आता आम्ही काय म्हणतो हा. तू आम्हाला जर 5,000 दिलीस हा, आमचा 5,000. बिझनेस काय उद्या मोठाच होणार आहे आम्ही 1 वर्षात करोडपती होणार ही अंडीवर अंडी हा मग काय आम्ही लगेच तुझं व्याजासकट पैसे देऊन टाकू लगेच? 5,050 रुपये हातावर टेकू एवढे चल किती द्याल 5,050 वासड्या 5,000 फक्त 50 रुपये द्याल माझ्यावर नाही देणार मी तुम्हाला अरे तुम्हाला देऊन तुम्ही करोडपती होण्यापेक्षा वाचाडून मीच घेईन ना विकत हे सगळं म्हणजे ही अंडी तू विकत घेतो मी घेणार 5,000 ला विकत घेतोयस हो फक्त अडचण माझी अशी आहे की काय? ही अंडी समजा मी घेतली हा. तर ह्याची शेती कशी करायची बरोबर. म्हणजे शेतात जाऊन एक अंड असं पुरीत जायचं काय हॅलो काय व्हायरस मिळाला बाय व्हायरस मिळाला तिकडं हे आताच ऐकून बोलपटू काय वाचड्या तू कशाला सारं कसं माझ्या मध्ये मध्ये बोलतोस रे व्हायरस आले तर व्हायरस कशाला इकडे आणल मेला तू जिवंत राहायला मरेल नाही का तुझ्या मुलं मेलाय माझ्या मुलं नाही मेला बरोबर हा म्हणजे शेती करणार आता
येड्यासारखं काहीतरी नाही, बोलतो त्याला माहितच नाही. पण मला माहितच नाही. बरेच दिवस शेतात पण मी गेलो नाही. नाही, काय बरोबर. होतं मला माहितच बरोबर बरोबर अंड्याची शेती म्हणजे अशी अंडी शेतात टाकायची नव्ह अंडी उबवायची अंडी उबवायची, हा. एकदम मुद्द्यावर आलं. बरोबर. म्हणजे शामुर्गाची अंडी उबवायला त्याची आई लागली शामुर्गी ती नाही कुठून नाही. आणायची? शाममुर्गी वगैरे असं काय नसतं आहे. शामरुग मिस्टर शामरुग आणि मिसेस शामरुग असंच असतं सगळं. नर मादीचा घोल नाही आहे. कळलं काय? एक लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? काय? उबवायला आई नाही लागत, उब लागते. कळलं तुला? उब. हा आता कसं कोंबड्या बिंबड्या आहेत, ही सगळे प्राणी आहेत ना, ते काय करतात, अंडी देतात आणि बाजूला होतात. संसार आणि मुलामध्ये अडकत नाही. मॉडर्न झाले ना कोंबड्या, फिगर मेंटेन करायची असते. फिगर मेंटेन करायची त्यामुळे बाजूला होतात. त्यामुळे सगळं जर काम आहे ना, तर सगळं बल्ब बोर होतं. हा. हा, त्यामुळे तू काय करायचं, घरी ना 500चे 2 बल्ब घेऊन जा आणि ते अंड्यांवर असे फोकस करून ठेव. हो पिल्लं बाहेर. टेक्नॉलॉजी आता कुठे गेलेली कुठं गेली म्हणजे नाही, आपण आला, गावात टेक्नॉलॉजी पलते बाहेर. आलं पोल्ट्रीत जाऊन बघतोस ना तू सगळीकडे असं बल्ब लावलेला असता नाही, आलं लक्षात माझ्या. पोल्ट्रीत मी गेलो आहे, मला माहिती हा, आहे. हा. पण मला सांगा, समजा लोड शेडिंग असेल बरोबर बरोबर. आणि त्या दिवशी लाईट गेली, मग मी काय करू? तू अंड्यावर बस आणि उभं नाही ना, चला, मी उभारणार अंड. कोंबडीने असं उभे असं नाही, कोंबडी इकडे अंडी घेऊन बसते. अरे मी बसू अरे देतो. नाही ते तुला अरे काय टेन्शन नाही त्याच्यात. काय फक्त बसताना अलगद बस. नाही तर काय सगळ्या अंड्यांचा पोला तुझ्या तव्याला चिकटायचा. कळलं काय? 16 तास लोड शेडिंग असते. होतं, बरोबर. मग मला सांगा, 16 तास मी अंडी उभत बसू? अरे श्रीमंत लोक ना श्रीमंत होण्यासाठी रक्त आटवतात बरोबर. एवढं साधं करता येत नाही बरोबर. आणि किती दिवस असा फक्त 21 दिवसाचा दिवस प्रश्न. 21 दिवसाचा प्रश्न हा. आहे 21 दिवस तू ह्या सगळं केलंस ना तू लाखोपती होशील मग? 30 लाखाचा मालक खायची गोष्ट आहे पण आपल्याला 21 काय 21 दिवस जरी महत्वाचे असले तरी त्या दरम्यान काळजी पण घ्यायला लागते. काय? पाहिजे तर. सांग जरा. काळजी घ्यायला मजा अंडीचं आता काय आपल्या गावात रात्रीचं साप फिरतात काय बोलतो काय? मग सापन जर अंडी खाल्ला तर काय करशील तू मग काय करू? काय काय कर तू पुंगी वाजव पुंगी वाजर, मी पुंगी वाजू काय करू? अरे म्हणजे काय पण अरुण कदम म्हणून वाजवू नको वाजू नको. का माहितीये का, सापांना जर कळलं की अरुण कदम पुंगी वाजवतोय तर ते सिरियसली नाही घेणार. कसं आहे, गावातले साप पण तुझी मजा घेतात माहिती आहे ना. मग तसं करू नको. नागपंचमीच्या टायमाला बिनविषारी साप तुझ्याकडनं दूध घेऊन जातात. एवढ्या लेवलला गंडवतात नाही ते काय त्यामुळे हा तू अब पुंगी पण काय कर माहितीये काय तू लुंगी नेस लुंगी वाचन वाच काय पण लुंगी डायरेक्ट लुंगी कसं घालू? तुला नसेल जमत तर सोडून दे बाबा बरं, ऐक, माझं ऐक तू मी काय म्हणतो, याला सांगून दमलोय बघ आपण. ए बने कालच तुला मी ऑफर दिलेली आहे हा तू ही सगळी आम्हाला उधारीवर अंडी देऊन टाक आम्ही आपला बिझनेस चालू करतो चल बरोबर, चल, तू देऊन टाक देऊन टाका, मला काय? बघ, 5,000 रुपये द्यायला काय कठीण नाही आहे, फक्त नाही घेऊन टाकूया चल काय खबरदार काय खबरदार काय खबरदार. तुला जमत नसेल तर आम्ही घेताव का नाही हो का, चढू नको. अजिबात अंड्याला हात लावायचा नाही. मी विकत घेणार आहे. तू बने किती आहे त्याचं? ह्याचं झालं 5,000. 5,000 रुपये आहेत मी देतो वासारी. एवढा फायदा होणार असेल तर तुम्ही कशाला? मी विकत घेऊ. हा, घे घे हा, घ्या घ्या. 5,000 तर काय आपल्याला काय घ्या. कोणीतरी घेतला ना आपल्या गावात ना आता काय? कोण? चला चला लवकर चला. बोलतोयस अजून हा हे 5,000 घे बाबा. हा हा घे. आता काय काय झालं का? वसारीनो ही 4 अंडी फुटलेली आहेत. अरे ही 5 अंडी आहेत. एक वसारचे पैसे माझे. आलो अऱ्या आलो अऱ्या बन्या मी काय हे बोलतायत? येडा झालास का रे तू येडा झालायस तू तुला अक्कल नाही अजिबात ही 4 अंडीची बाजूला ठेवलेस केवढा लॉस आहे तुझा लॉस आहे? म्हणजे काय ही अंडी कुठली आहेत माहितीये तुला कसली आहेत अंडी ती ही जी तुला फुटलेली अंडी दिसत आहेत ना 4 ह्याच्यातनं उंच शामरुग बाहेर येणार आहे हा. त्याच्यासाठी आहे ती अंडी बरोबर, बरोबर. ही स्पेशल अंडी आहेत Special 4. अंडी आहे ती 4 म्हणजे कसं आहे, ही बाकीची 26 अंडी आहेत ना ती जनरल बच्चे आहेत. हे 4 आहेत ना ते शामरुगाचे बच्चन आहेत. बच्चन आहेत. कळलं काय? कल्लं हा हे उंच शामरुग ह्याच्यात नाही येणार आहेत अरे प्राय तू काय काय धंदा करतोस का काय करतोस नाही तर काय? चुकला मला. अरे काय ह्याच्या आता 6,000 रुपये झालेला आहे हो, ह्या 4 अंड्याचं पकडलंच नाही ते 1,000 होतील अजून. 1,000 होतील हे 6,000 होतील याचे सगळे काय झालं? हळूहळू खर्च वाढतोय वसार. खर्च वाढतोय आणि हळूहळू शांतता पण वाढते. चला तुम्ही कळलं का? या. आता जरा. ऐका कातमानू अंडी सांभाळून घेऊन जा जाताना का? का गावातली लोक तुमच्यावर चालतात माहिती आहेत ना. म्हणजे काय वसार? लोक नजरेने अंडी फोडतील. हो. लांबनाचा कुठला तरी लपवून लपवून घेऊन. बरोबर. म्हणजे ही अंडी लपून न्यायला लागेल. मग मी असं केलं तर काय? ही अंडी माझ्या पॅन्टच्या खिशात घेऊन गेलो ते. आणि तिथं ऊब मिळाली आणि अचानक शामरुग बाहेर आलं तर काय करशील? काय कर
काय करशील तू नाही 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 खिचत नाही. तीस एका टायमाला सुटली काय करशील ती शामृग बाहेर येतील कधी कुणाच्या काय मनात येईल अंड्यांच्या सांगू शकत नाही गपचीप जा. अब गावाला वलसा मारून जा वलसा मारून जा. विसरू नको कॉलला लांब बोल ना वाचाडे. अरे लांब झालं तरी लाखोपती होणार आहेस ना याच्यामध्ये याडा कुठला या अंड्यांवर नजर आहे सगळ्यांची तू सावकाश जा हा. आणि तुला काय भीती नाही हा. तू त्या प्राण्यांमधलाच वाटतो लांब भारी एवढी अंडी મને भेटली तर सावकाश सावकाश हा, वलसा मारून चाललाय वलसा मारून चाललाय. वा, 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 वा. हो मोरे पैसे दे पैसे दे पैसे घ्या. घ्या. हे बघ हे 1000 घे तुझे हा. आणि बघ याच्यात ना तुझी उदारी ओलती करून घे बरोबर. हा, मला परत बोलू नको आता मी काय म्हणतो हो. 21 दिवसांनी त्यांना जर कळलं ही कोंबडीचीच अंडी आहेत मग काय कराल काय काय म्हणजे काय साप याच्या आत आम्ही जाऊन ती फोडून टाकू म्हणजे हा. झालं? ते नका विचारायचे. ठीक आहे. नाही म्हणता करतो, मी हे पण द्या. वा 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 बॉईज मस्त बोल बच्चन दिले सई धमाल परफॉर्मन्स होता श्रमेश मला असं वाटतं की तू एक खूप हजरजबाबी नट आहेस तुला स्पॉन्टेनियसली पण जे सुचतं ते खूप कमाल असतं अरुंडा नेहमीप्रमाणे म्हणजे हे आम्ही नेहमी बोलतो की दिस स्क्रिप्ट दिस सिरीज इज इनकम्प्लीट विदाउट यू म्हणजे तुमच्याशिवाय दुसरं कोणीच कधीच दिसत नाही मला हा रोल करताना आज पण तुम्ही खूप धमाल आणलीत मजा आली वा वा खरंच खूप मजा आणली फार काळ मंचावर शांतता राहिली नाही थँक्यू मंडळी एका नाटकाच्या तालमीमध्ये रंगतंय एका ब्रेकअपचं नाटक चला मग आपणही सज्ज होऊया हास्याचा तिसरा अंक अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड ए प्रिया आरामात बस खेळ लागतील फिनिशिंग नाही केलं पवारचं काम आहे बेभरोशाच आहे अंदाज घे जरा नाहीच बसू ए बन्या आहे अरे या मुकुटाचं काहीतरी बघ ना असं तोंडावर येतोय रे तो काय काय सांभाळायचं मुकुट सांभाळू की कॅरेक्टर सांभाळू अरे पम्या तुला देतो ना त्यात स्पंज टाकून उद्या टाईट करून आजच्या पुरती ऍडजस्ट कर ना तालीम आहे काय प्रयोग आहे आज आपला सगळं काय प्रयोगाच्या वेळी देणार तुम्ही हा प्रत्येक वेळी प्रयोगाच्या वेळी मला आत्ताच्या आत्ता पाहिजे चल तुला आत्ताच्या आत्ता पाहिजे ना मग स्वतःच घेऊन ये जागा उद्या देईन मी जास्त बोलायला लागलाय तू आदा पम्या आदा बने बने भाई कशाला चावचाव करतोय भाई भाई पॉझिटिव्हिटी ठेव ना भाई भाई लक्षात ठेव युनिव्हर्स नेहमी ताताच तू बोलत असतो ए तू युनिव्हर्स कडे काय मागितलं होतंस माहितीये ना काय मला ऍक्टर व्हायचंय हा मग रोल कोणता करतोयस नावाड्याचा ठीक आहे तू काय मागितलेलंच माहिती आहे ना काय कंपोजर व्हायचंय झालास काय टेपरिया टिपी ठेवतो ए आर रेहमानची मला काय बोलतोस तू मला काय बोलतोय कुणाला बोलू हे धोतर बघ एवढा शॉर्ट दिलायस हा तालमीला प्रयोगाला सगळी एसी धोतरात घुसते ए एसीची हवा नाही घुसत मग तुला वाक्य आठवणे ना ते घुसतो तुझ्या गप गप लक्षात ठेव जरा वाक्य पाठ कर बरोबर आहे तू पण जरा बरोबर क्यू आहे. नीट सोड हा, मी नीट सोडतो कळलं ना सोड ना क्यू नीट हा बस झालं झालं तुमचं सॉरी दादा हा उगाच बोलतोय ए बन्या काय रे? कर ना काहीतरी लवकर यार या मुकुटाचं प्लीज यार अरे देतो ना उद्या तुला व्यवस्थित प्रयोगाच्या आधी सगळं व्यवस्थित देतो मी मोठे नखरे आहेत हे विधभर रोल आहे आणि हातभर माज आहे काय बोलली ग काय बोलले काय बोलली तू आता काय बोलले? काय बोलली आता तू काय बोलले? काय वाफा गेला तोंडातून मला बोलली म्हणजे- कशाला बोलतो काय बोलतो ऐकलं म्हणजे काय बोलली तू आता मला तुझ्याशी नाही बोलत आहे रे. कसला माझं चल, मला? चल तुझ्याशी नाही बोलत. मला बोल नको हा? मला दुसरी कामं नाही आहेत काय दुसरी कामं नाही म्हणजे दे गप्प नाही. बसा रे. गप्प बसा. हा आमिर अरे कधी पाठव एक मिनिट आमिर भाई क्यू पाठवा लवकर तू मला अरे पाठवलेस म्हणजे काय 2 क्यू पाठवलेस तू आमिर 20 क्यू आहेत एकांकिकेत कधी पाठवा अरे तो बने लॅपटॉप घेऊन स्पीकर घेऊन बसलाय तिकडे मी काय करू बने काय करणार आहे की वाजवणार लॅपटॉपवर बटणं वाजवणार आहे मेल केलंय म्हणजे आमिर मेल केलेस ना तू 3 मेल केले आहेस त्यात अटॅचमेंटच नाही आहेत त्यात फक्त हा यूज दिस चिअर्स असं लिहिलंयस तू आता यूज दिस चिअर्स वाजवू मी प्लीज पाठव ना आमिर असं कसं झालं म्हणजे तू अरे शेअर मार्केटचा तुला मेल पाठवता येत नाही तुझं झालंच नाही आमिर नको ना हे आवाज लावूस आता नको रे काय झालंय तुझं आमिर सांग ना हा ऐक मला संध्याकाळपर्यंत पाठव बाबा
निदान ते पाण्याचे आवाज वगैरे विजेचे आवाज वगैरे तरी पाठव प्लीज पाठव. हा हा गाडी चांगली आहे. हा चल. अरे पेढे पाठव नको मला क्यू पाठव. हा चल ठेव फोन. ह्याचं काय आहे? अरे ते काय आहे? पवार ना दुसऱ्या कॉलेजचं सेट करायला गेला. त्याला बघतो मी नंतर. 90% काम झालंय बोलला. 90% राहिलेलं दिसतंय मला हे. ए मंदार त्या बाबूला बोलव आणि सगळं करून घे. आधीच सांगतोय मी. बोलवतो बोलवतो. मी करून घेतो. करून घेतो. चला तुम्ही का बसलाय? हे तुझी वाट बघत होतो. माझी वाट बघ. मी झालं ना डिरेक्टर झालं बसून नाटक. काय सांगितलेलं लेट येणार आहे जरा रिहर्सल करा. वाक्य तोंडात बसतील पण नाही. नाही ओंकार सर, ऍक्च्युली तुम्ही आल्यावर एवढ्या ॲडिशन भरता ना, मग ते तोंडात बसले नाटक पुसायला वेळ जातो म्हणून आम्ही थांबलो. अम्या डेंटिस्ट कडे जाऊन या. का? दात आलेत प्लीज. चल. आणि हे ओंकार सर वगैरे काय? नाही ॲक्च्युली मी तुम्हाला रिस्पेक्ट दिला, कारण मला माहिती आहे तू माझा मित्र आहेस, तो बाहेर. पण ह्या हॉलमध्ये तुम्हाला डिरेक्टर आहे, तो ॲज अ रिस्पेक्ट, डिरेक्टरचा रिस्पेक्ट म्हणून मी तुला ते सर बोलतोय. चल चल चल. चला सीन करा. चला. हे पाणी दे रघु. हा, दादा दादा मी देतो. आता यांचं ना डेंजर फाटलंय. हा या दोघांचं. चालतं रे त्यांचं ते. नाही नाही ऑन ऑफ असतं. अरे नाही दादा डायरेक्ट ब्रेकअप झालाय. एवढं? हा ब्रेकअप डायरेक्ट म्हणजे संबंधच दादा तोडलेत. गिफ्ट दिले होते ना एकमेकांना ते पण रिटर्न केले. व्हॅलेंटाईनला चिंगम खायला दिलेलं ते पण मागितलं ना तिनं. तू टेन्शन नको घेऊ. हा नाही दादा. तुझी वाक्य पाठ आहेत ना. हो हो दादा. हा ती तशीच ठेव. येस येस हा दादा. मी बघतो. Yes. हा जा चल. ए चला रे गाईज. नीट करा. 2 दिवसावर प्रयोग आहे. हा मस्त करा. कॉन्सन्ट्रेशन करा. 3 C लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन, कमिटमेंट, कन्व्हिक्शन. हा दादा मी तू 4था C आहेस. विचार कर. चला रेडी. फोकसनी करा. नीट करा. छान करा प्लीज. फोकसनेच करते. हा. माझ्या शेजारी गाढव असलं तरी मी फोकसनेच काम करते. बरं बरं. आणि ओंकार सर, माझ्या बाजूला दगड आणून जरी उभा केला ना, तर मी त्याच कन्व्हिक्शनने काम करतो. चला. दगड. तो रोमॅन्टिक सीन घ्या. तो राजपुत्र राजकन्या आलेले असतात आणि हा इथे नावाडी बसलेला असतो. तो सीन घ्या. चला. डायरेक्ट तो. डायरेक्ट तोच हागताय तुम्ही. करा. तो करायचाच आहे का? तुला प्रॉब्लेम आहे का? मला काही प्रॉब्लेम नाही हा. चला. ओंकार काय डब्याला जाऊन येऊ काय? आत्ता? जोरात लागलाय. अरे सीन मगाचपासून काय करत होतास? अरे मी सकाळी 7 वाजल्यापासून आलो तालमीला. हे कोण वेळेत नव्हते आले. मी एकटा होतो इकडे. बदलापूरहून 7 वाजता आलो म्हणून भूक लागली. समोर जाऊन वडापाव खाल्ले. प्रेशर आले. जाऊन नको नको बस आता. 5 मिनिटाचा सीन आहे. काही नाही होणार आहे. लवकर आलायस तर आधीच जाऊन यायचंस ना. चल बस. आता लागलं. हा चला चला रेडी. कुठे वल्लवतोयस? कुठे डायरेक्ट 2026 मध्ये चाललायस की काय आता? एडी आहेस. तिकडेच थांबलायस. त्यांची वाट बघतोयस ना तू. हा, हा, हा. मग वल्लव नकोस. वल्लव. क्यू सोड. जे काय 2 क्यू आहेत ना ते सोड. चला रे नका रे टेन्शन देऊ. चला चला चला. हा चला. हा लाईट्स. हे राजकन्या. पम्या 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 या- काय कशाला हलतोय? कंपोजिशन काय? तू तिकडे खांद्यावर हात ठेवून आहेस ना बाबा. तिकडे पार आहे गामोगचा 113चा. तिकडे उभा राहा. ओंकार सर, मला जरा वाटलं की मी ए इथे- भाई ए तुझं वाटणं ना मुकुटात ठेव तुझ्या. 2 दिवस राहिले. ऐका हा. मी शेवटचं सांगतोय. 2 दिवस आहेत प्रयोगाला. हे वाटणं बिटणं आहे ना सगळ्यांनी आपापल्याकडे ठेवा. हा काय. आणि तू रे मला नाही दादा काय तुला वाटलं. वाटू दे. तुला वाटलं पाहिजे. करा रे नका रे. चल रे तिकडे जा रे. मी करतेच आहे. हा हा चला. हात ठेव आणि त्याच इंटेन्सिटीनी घ्या वाक्य. चला. खाली जाणार आहेस आता? ठेव. नीट ठेव रे. डिरेक्टरने ठेवायला सांगितलं म्हणून ठेवते. मला काय हाऊस नाही इथे. परीक्षामध्ये करताय का आता? तुला करताय का? करताय का? हा हा. हे राजकन्या, हे आकाशात विहार करणारे विहंग, ही श्यामल संध्या आणि माझ्या समोर तुझा हा श्यामल वर्ण. सांग सांग मी काय पाहू? सांग मी काय पाहू? या मावळतीच्या छटा पाहू
की तुझ्या डोळ्यातल्या विभ्रमाच्या डोळ्यातली घाण काढते रे ही अरे डोळ्यातली घाण काढते ही काय चाललंय शिनी का डोळ्यातली घाण काढतेस तू ही काय वेळ आहे का डोळ्यात घाण यायची डोळ्यात घाण्याची काय वेळ असते का नको ना असं करू अरे नाही करणार मी प्रयोगात मी काय तेवढी बिंडूक आहे आता अरे मग झालं प्रयोगात ते. जे करणार आहात ते आता तरी दाखवा. हा सांग हे चला हा. करा कंटिन्यू करा. हा कर चल कर कोण असतेस तू भाई असते त्याला राजकारणात उभी राहत याला चला ना रे ए नका ना माझा पेशन्स सॉरी ओंकार सर हे राजकन्या या राजपुत्राला मनातलं अरे ही कोरड्या डोळ्याने बघते रे ओंकार सर माझ्याकडे आज म्हणला ना दगडाचं अशी- ही कुठली- कॉन्सन्ट्रेशन होईल हा? आता घे दगड कॉन्सन्ट्रेशन कर ना आता मग बाहेर जा हे दगड ठेवा इथे समोर मी करेन माझं एक काम मिनिट, तू नाही सांगायचं. थांबा रे ए तू थांब नाही. एक मिनिट गप्पा बस, इथे ये, ओंकार, इथे ये, तू इथे ये. डिरेक्टर आहेस हो. तू मला सांग मी कुठल्या ऐऱ्या गैऱ्याचं ऐकणार ऐरागैरे नाही प्रथमेश शिवलकर नाव आहे ऐरा माझं गैऱ्याचं ऐकणार- प्रथमेश ऐरा शिवलकर नाव आहे गैऱ्याचं मी ऐकणार- प्रथमेश ऐरा शिवलकर हे गैऱ्याचं नाव बसा आहे रे मी ऐरा गैरा मीच प्रथमेश शिवलकर गप्पा बसा या इथे इथे रे इथे इथे सांगिला तुला सांगितलंय ना मी कशाला ती तसंच करते ती करेल ना प्रयोगा तुला काय करायचंय अरे मग तिला का घेतलंय आपण ज्या प्रश्नाची उत्तरं तुझ्याकडे आहेत ते प्रश्न मला नको विचारू हा कसा आलेलास माझ्याकडे हे बघ मी बोलायला लागलो ना 4 दिवस थांबणार नाही मी हा हा करतो तिला चल, सांग कर नीट सॉरी सर करतो माझं झालंय तिला तिचं घ्यायला सांग हा मी घेते माझं एकच मिनिट काय झेंडा पकडलाय मला कळत नाही मंदार मी ओरडायला आल्यावर तू हसतोस का मला कळत नाही नाही दादा विनोदी वाटतो मी ओरडताना नाही नाही दादा नाही ठेवून देते खाली डिटेलिंग म्हणून कसलं डिटेलिंग हा त्याचे हात दुखत असणार ना वल्लव किती वेळ असं पकडून ठेवून टाकायचं. हे बघा मंदार तेच दादा नीट वागा सगळा राग तुझ्यावर नाही गेला नाही नाही हा चल चला ए कंटिन्यू पुढचा डायलॉग तुझा आहे चला ए नीट बघ रे नीट बघ. नीट बघ माझ्याकडे नीट बघ, याला नेहमीच नीट बघतो बघायला मी. सांग. याला नीट एक मी नावाड्याकडे बघून डायलॉग घेते नावाड्याकडे बघून राजकन्या नावाड्याकडे बघून डायलॉग घेणार आहे अरे राजपूत बघ ना कसे पण असतील अरे डोळे पण बघ ह्याची डोळे बघून रोमॅन्स सुचत नाही रे रोमॅन्स मॉट फुट या डोळ्यामध्ये रोमांस नाही दिसत आहे नाही दिसत. कालपर्यंत दिसत होता आधार दिसत होता प्रेम दिसत होतं सगळं दिसत आता तुला रोमांस नाही दिसत आहे आता काय दिसतंय सांगू काय दिसतंय तुमलेला गटार दिसतंय गटार तुमलेलं गटार मग तुझ्या डोळ्यात काय मला अभिनयाची प्रेरणा नाही मिळत अ? तो थोबाड बघितलं काय कधी आरशात जाऊन कसं आहे माझ्या थोबाड ते इडलीचं आंबवलेलं बॅटर असतं असं थोबाड आहे तुझं माहितीये काय पीठ घेतलं ना पीठ आणि तसं असं असं करून डायरेक्ट दरवाजावर मारलं ना की जो आकार येतो ते थोबाड आहे तुझं अरे सांगते थोबड आहे माझं असंच थोबाड आहे मला ना तुझं लायकीवर आलास ना टॉक्सिक मेल्या टॉक्सिक आहेस मी toxic. टॉक्सिक आहे हो. मी टॉक्सिक आहे हो. कालपर्यंत मला काय बोलायची माहिती का तू माझं कॉन्फिडन्स टॉनिक आहे आली माझी टॉनिकची बाटली आली ए, मी चल. टॉक्सिक आहे चल, फुटली टॉनिकची बाटली फुटली हा? ए, 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 अगं राजकन्या आहेस तू काय चाललंय हे अरे जरा तरी वागा यार तसं तू का उभा राहिलायस नाही माहित दादा आपोआप आलो अरे बस ना खाली येणारच काय जरा ए बाबांनो हिला माझं आहे माझं पाठ ए, आहे ऐका 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 आता मी शेवटचं सांगतोय तुमच्या जे काय झालंय ना मला सगळं माहिती आहे काय माहिती आहे काय माहितीये काय माहितीये ब्रेकअप झालाय ना तुमचं माहितीये आम्हाला हेही सांगितलंस तू तू सांगितलं. अरे हिच्या ना पोटात काय राहतच तुला नाही हेच हाच पाहिजे ना तुला उडता पंची व्हायचं ना तुला आपला उडता पाहिजे काय तोंड आहे रे हिच्या चल निघ चल, मला काय नाही करायचं हिचं. होय अरे दादा मी सांगितलं आणि तुम्ही नका भांडू पोरं भांडतात असं वाटतंय मजा नाही रे दादा मजा करायला मला नको सांगू सेट नाही नाही दादा ते तालीम राहते त्याला सांगा ए तुम्ही बसा इथे हिला सांग रे ऐक काय 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 याच्या काय शेजारी नाही बसणार मी इथं बसणार चल मला पण हाऊस नाही मी इथे बसतो चल जा चल अरे माझं ऐकाल का दोघही मला मान्य आहे तुमचं ब्रेकअप झालंय होतं असं होतं काही प्रॉब्लेम नाही मोगले आझम बघितलंय तुम्ही मोगले आझम माहिती आहे मला माहिती आहे तिला विचार मला माहितीये ऐका मोगले आझम मध्ये दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं जरा वादविवाद चालू होते पण ते सिनेमात दिसले का स्क्रीनवर आल्यावर दिसले का आपल्याला नाही स्क्रीनवर आल्यावर केमिस्ट्री बघा त्यांची बॉन्डिंग बघा तसं करा रे काय करताय तुम्ही बरोबर दादा जब भी मेट ये जवानी है दिवानी तलाश नाही
तलाशमध्ये नव्हते काय गप्प बसा ए करा रे ए करा रे चला पटकन करा काय करायचंय ते करा लवकर करा हे बघ ओंकार, मी नाटक करायला रेडी आहे, पण मला ना हा राजपुत्र नकोय. हा मला पण काय हाऊस नाही आली तुझ्यावर काम कर हिला सांग रे गेली 4 वर्ष करतोय इथे मी थिएटर ही मला आज आली आणि शिकवते मला हा राजपुत्र मी नको चल करणार चल नाही. निघ चल हा राजपुत्र असेल ना, मी करणार नाही. दुसरा कोणी चालेल मला. हा मंदार पण चालेल. मी नाही याच्यासोबत करणार. मला नकोय मला. नाही करणार नाही, हा जर असेल ना, ही मी चालले. जा जा चल हा, थांब जा, ग बाई, जा, ए, अरे जाऊ दे रे थांब, थांब. अरे जाऊ दे रे ओंकार जाऊ दे पम्या पम्या इथे काय ते ये सगळं घेऊन येते ते घेऊन काय हे अडकत राहते बनेला बोललो 1000 वेळा कर म्हणून ऐक आपल्या कॉलेजचं नाव काय कावळेकर कुसे महाविद्यालय या कॉलेजमध्ये हिच्याहून सुंदर मुलगी आपल्याला मिळेल नाही पण राजपुत्र मिळेल तू नावाडी करतो मी कर हा अरे ऐक ना ओंकार हे घे रे तू राजपुत्र अरे यार मी आहेस राजपुत्र आहेस. थँक्यू युनिव्हर्स चल चल. हे पण देतो थांब आता सगळं नको सगळं देऊ आता चल कर ये इथे हा हळू ये हा. पम्या आता भाई फक्त तुझ्यासाठी करतोय आपलं हे कनेक्शन आहे म्हणून करतोय चल, चल. रंगभूमीचा सच्चा सेवक आहे चल आपण चल रंगभूमी दाखवेल तुला ये चल ये हे कुठे आहे ते ये मंदार, ये. तू छान करशील राजपुत्र, ये. हा. ए ऐके मंदार स्क्रिप्ट आहे पाठ आहे का नसेलच पाठ तुला तुझे डायलॉग पाठ नाहीत हे कसे असतील हे घे वाच बोल काही टेन्शन घेऊ नको करू आपण येस येस दादा हा चला इथे इथे हात ठेव, माझ्या खांद्यावर हात ठेव. दादा मी नाही तिकडे काय बघतो? इथे हात ठेव, असं ठेव. नको असा नको आता. नको नको काय धर. ए ए ए हात. प्रिया मी सांगेन त्याला काय करायचं हा मी ब्लॉकिंगच सांगते त्याला. मी आहे की नाही दिग्दर्शक म्हणून तुझं नाव लावू नको ना थांब दादा त्या साईडला नको थरथरायला होतं असं करतो ठेव काय ते कर थांब मी सांगतो तुला हा चला काय आवने तो डब्याला लगेच सीन सुरू व्हायच्या आधी का तुला डब्याची आठवण येते मध्ये हा मी जेवढा टाइमपास केला त्यात जाऊन यायचं ना तू जवळ आलास की भीती वाटते चल बस आता नाही मंदार सुरू कर हा हे लवंग आधीचं अख्खं वाक्य दाता खाली ठेव अरे काय वाक्य आहे आकाशात विहार करणारे विहंग ए लवंग सॉरी घ्या तिला राजपुत्र हवा होता ना घ्या तो घ्या राजपुत्र घ्या करेल करेल राजपुत्र करतायत मंदार करेल करेल. मंदार ताई नको मंदार स्क्रिप्ट घे वाच येस वाच येस 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 दादा येस हात ठेव इथे. हा 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 लग्नात विरारला जाणारे पलंग कोण आहे राजपुत्र कोण आहे उल्हासनगरचा फर्निचर वाला आहे का पलंग घेऊन चाललाय तो नाही दादा नाही शेवटचं ऐक ना ही स्क्रिप्ट आहे ती ही घे आणि असं बघ आणि वाच ए असं का करतोयस माहित नाही दादा पण होतं माझ्याने ते तसं नको करूच नाही करत करेल तो. गाड्यान मी तुला कुठेतरी नाही करत दादा. ओंकार ओंकार करेल तू, करेल करेल. वाच दादा ते विहंग म्हणजे काय फक्त सांग ना एकदा तुझा बाप विहंग म्हणजे विहंग म्हणजे पक्षी राजा पक्षी मग पंची बोलतो ना दादा नको कोण आहे ना ताई यार. पंची बोल कोण आहे गुंड आहे तो राजपुत्र पंची होय कोण आहे पंची लिहिलाय ते बोल दादा ऐक ना हे मी घरी पाठांतर करतो दुसरं घेऊ का वाक्य हे पुढे चल बाबा चला रे चला नको घालूस ते मुकुट वाक्य बोल आधी आता घातलायस तर ठेव येस दादा या श्यामल वर्णावर पसरलेल्या या केशबाटा मला सांग मी कुठल्या छटा बघू का हसतोयस मंदार हा? का हसतोयस का नाही सॉरी आता मला सांग का हसतोयस दादा ते छटा वाचणार हसायलाच येतं. हसायला येतं तुला चल निघ, चल. अरे दादा. चल निघ. काढ तो मुकुट ये इथे
सॉरी आता. ए ऐक ऐक हे बघ प्रिया हे बघ ऐकून घे. तो नाही करू शकत. तो नाही, जो छटावर हसतो तो नाही करू शकत माझा राजपुत्र. अरे यार ओंकार यार, अरे तू लक्षात घे ना यार प्रिया, या वर्षीची बेस्ट ऍक्ट्रेस आहेस तू. कॉम्पिटिशनच नाहीये तुला, पण केव्हा होशील बेस्ट ऍक्ट्रेस जेव्हा समोर रिॲक्टर असेल आणि तुलाही माहितीये भम्या इज द बेस्ट रिॲक्टर. हो की नाही? हे बघ ब्रेकअप झालंय मान्य, पण जेव्हा हातात तुझ्या ट्रॉफी येईल यार बेस्ट ऍक्ट्रेसची, तेव्हा तू त्याला दाखव ना. तेव्हा तू कामात उत्तर दे. तू विराट कोहली हो, सचिन हो, तू ट्रॉफी बघून त्याला कळेल की यार आपण बेस्ट ऍक्ट्रेसला सोडलं, असं होईल ना. हो की नाही? डन. डन. तू त्याच्याशी बोल. मी त्याला काय पण सांगतो काय, तू त्याचं टेन्शन नाही, त्याला मी वाटेल ते बोलतो. मी करते. हा हा. पाम्या मी करणार नाही. म्हणजे बेस्ट ऍक्टरला मुकणार तर तू नाही. पाम्या ह्या वर्षीचा बेस्ट ऍक्टर आहेस यार तू. कोणी आजूबाजूला पण नाहीये कॉम्पिटिशनला तुझ्या. कर ना यार, कामात ना उत्तर दे यार तू तुझ्याकडे बेस्ट ऍक्टरची ट्रॉफी बघून तिला पण वाटेल ना यार की मी बेस्ट ऍक्टरला सोडला. विराट कोहली बन रे, सचिन बन तू. तू करशील पाम्या. तुझ्या हातात ट्रॉफी बघून ती अशी अशी होईल. तिथे सोड, तुझ्यासाठी करतो आपण. बस बस हेच हवंय रे, हेच हवंय. जा जा कर जा. मी कराल हा रोल कराल सर तुम्ही. सॉरी. हा पाया ह्याच्यात नाही ना हसणार तुम्ही. नाही. पल्लव ऐकून हसायला आलं वगैरे नाही ना. प्लीज बस प्लीज सर. चला रे, ए चला चला चला, नीट करा, छान करा, मस्त पॉझिटिव्हली करा यार. आपली एकांकी काय रे, पहिलं आहोत रे आपण यार. चला यार. हा येस. ओमकार लगेच जाऊन येतो ना. अरे थांब ना यार, सुरू करताना तुला जायचं आहे यार. जरा वेळ थांब. चला चला. हे कृप, माझी अवस्था काही फार वेगळी नाही. तुझ्या या प्रेमाने ओथंबलेल्या नयन चक्षुंमध्ये खोल खोल बुडून जावं असं वाटतं. कसा बघतो रे यार? नाही यार, नाही होत यार. अरे आता नेहमी सारखंच बघतोय मी हिच्याकडे. नेहमीसारखं नाही बघत आहे तू. काय मग कसा बघतोय मी? कसा बघतोय? जी डोळ्यात वखवख आहे ना ती दिसते मला. तुला या डोळ्यात वकवक दिसते आता. वकवकच आहे. हा, कालपर्यंत माझ्याबरोबर फिरत होतीस. कसा संधी चिकटतो शोधत बाई. होतीस माझ्याबरोबर फिरण्याची. अरे, काही पण बोलू नको. चल रे, अरे वखवकी ना बाकीच्या पोरींना ओंकार, पण असाच हिचा ना, चिकटतो ना. हिचा हाच प्रॉब्लेम आहे हिचा. छोट्या छोट्या गोष्टींचा ना ही तमाशा करते. म्हणून ब्रेकअप केलाय आपण हिचा. जाऊ द्या ना रे. कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टी ए, काय बोलतो? एक मिनिट, तुला कळलं ना आमच्या ब्रेकअपचं? आता तू ऐकत कुठल्या छोट्या मोठ्या हा, गोष्टी? सांग, चल. माझ्या डान्स रील वर याने माकडाचे हसणारे स्माइली कमेंट केली रे. ओंकार, आपण गर्लफ्रेंडची मस्करी नाही करत काय? एक्स गर्लफ्रेंड बोला. झेड गर्लफ्रेंड माहिती झेड गर्लफ्रेंड. मस्करी नाही करत आपण. अरे करा रे मस्करी. अरे यार तुमचं जुळतं ना, तुम्ही आम्हाला सांगत नाही यार. ब्रेकअप झाल्यानंतर सगळे येता बरोबर. आमचं कसं नका रे करू हे यार. ऐका ना. बकवास आहे रे, बकवास एक नंबर आहे. काय बकवास आहे? त्या सेजलच्या याच्यावरती तू डान्स रील वरती काय कमेंट केली? फायर. ते चालतं. हार्ट पटवतो दुसऱ्या पोरांना. अरे ही अडाणी आहे, अडाणी. फायर म्हणजे काय, ते एकदा क्लिक केल्यावर ते येत राहतं हा, सारखं. सारखं येत टेक्नोसावी राहतं. बंद जरा. अरे गप्प रे. अरे हिचा खरा चेहरा तुम्ही बघितला नाही, मी बघितलंय हिला. अरे ओव्हर पॉझिटिव्ह मुलगी आहे ही. हो तू ओव्हर पॉझिटिव्ह आहेस. ओव्हर पॉझिटिव्ह. मी और बदलते वगैरे. मला कसं माहित असणार प्रिया? खरं कसं बोलतो रे? आम्ही रिक्षाने जात होतो ना, मी असं साधं विचारले की भैया आप किधर रहते हो? तर बोलतो काय घरी जाऊन राहायचंय का त्याच्या? अरे पण रिक्षावाल्याला कोण विचारतं किधर रहते हो? एक्झॅक्टली. कशाला पाहिजे हा रिक्षावाल्या बरोबरचा संवाद? काय माझ्या सहानुभूती गोळा करायची असते ना. अरे काय नाही रे, काय नाही. काय करू नको इथे. अरे पाणीपुरीच्या गाडीवर ही गेली ना, ते 6 पाणीपुरी देतात आपल्याला. ही काय करते माहितीये? मला 7 पाहिजे. एक पानीपुरी को आपको भोग पड़ा था, वो भाजी नीचे गिर गया, पानी नीचे गिर गया, मेरे को पानीपुरी चाहिए, असा आवाज असं असतो बोलते तिचा मी, तिथे. असं बोलते मी. गप्पा बसा रे. गप्पा बसा. हिला काढ रे बाहेर काढ. चल मला. तुम्ही दोघंही जा. ए, ओंकार, दोघंही निघा माझ्या नाटकातनं. दोघंही नको आहेत मला. अरे कपल घेऊन आपण का नाटक करतो ना, मला खरंच कळत नाही. फक्त मुलींचं किंवा फक्त पोरांचं असंच नाटक केलं पाहिजे आपण. मी गेलो तर राजपुत्र कोण करेल मग? अरे मी करेन राजपुत्र. ए बने डब्याला जायचंय. हो. जाऊन ये आणि रेझर घेऊन जा. का? मिशी आणि दाढी काढून ये. तू राजकन्या. हा चल. अरे हा राजकन्या करणार आहे. आणि तू मी काय करू आता? 4 वर्ष तू नावाडी करायचं. 4 वर्ष. हा चल. अरे पण ओंकार म्युझिकचं काय, हे कोण करणार? आपल्याकडे आहे माणूस. हॅलो अमीर, फुकटात म्युझिक करायचंय, करशील काय? हा आता कसा लगेच हो बोललास? वाजव.
वा 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 तुमच्या परफॉर्मन्स नंतर मला एकच म्हणावं वाटतंय थँक्यू युनिवर्स भन्नाट परफॉर्मन्स खूप मजा आली वा प्रसादा मस्त मस्त कॉन्सेप्ट होती आणि अफाट सादरीकरण होतं प्रचंड ऊर्जा होती त्या सादरीकरणात आणि मला ती खूप मागे घेऊन गेली म्हणजे कॉलेज च्या दिवसांमध्ये एकांकिका बसवताना जो माहोल असायचा तो असा अख्खा माझ्या डोळ्यासमोर परत एकदा उभा राहिला वंडरफुल फॅन्टॅस्टिक मंदार नावाड्याच्या रोलला अजरामर केलंस आता 4 वर्ष नावाडी असणार फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक जे काही तू मध्ये केलंस मंदार ला जवाब होतं ला जवाब ही जागा भयंकर आवडली मी का उभा राहिलो मला कळलं नाही आउटस्टँडिंग पण खरंच असा एखादा माणूस असतोच तालमीत असतोच ज्याला प्रॉब्लेम असतो आणि त्याला जायचं असतं असा माणूस असतोच तालमीत मला फार फार मजा आली खूपच मला तुम्ही मागे घेऊन गेलात मजा आली फॅन्टॅस्टिक नमस्कार तुम्ही द्या आता आता मी कशाला म्हणून तेवढं करा फुकट. एवढंच तू आणलास पुढे मी द्यायचं मग कशाला मी आणलं असतं ना मग धड 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 होते नाही काही होत मालक मला पसंत करतील ना ते करतील मालक पाया पडते तुमच्या जरा चांगलं माझं तेवढं स्वप्न पूर्ण करा जा चला बघ ती त्याच मला नाही पाणी सांगते मालक जरा भांबावून गेले ती बाजू नका हातात द्या तिला हातात पियानार हातात द्या काय करताय तुम्ही काय करत मला जास्त करू नका पाया पडा मला लग्न करायचं मला लग्न करायचं होणार सगळं होणार मला मला आवडली आहे. हो बा, मान्य आहे पण असं लगेच एका माफ करा मालक आहेत की नाही थोडे भांबावले ती माफ करा माफ करा मी पुसून करा नमस्कार मी हे आहे शेवंत आहे मी हितच असते नमस्कार हे आमचे मालक आहे ती स्वरादेश पंडित हे आपले गुंड्या भाऊचा पोपट आहे तुझा ना गुंड्या भाऊचा पोपट गाणं पोपट नाव आहे गुंड्या भाऊचा पोपट कुठला आणलाय तेच आहे ते. मी गाणं पोपट स्वरादेश सुमारी या चौघुल्या हे आहे ती. आपण मैं पे स्वामी पृथ्वी कुमार श्यामलन सूर्य नारायण रुद्र प्रताप एलमपल्ली कृष्णवल्ली वृक्षवल्ली आम सोयरे साजरे वनचरे श्रीवल्ले एवढी माणसं आलेत मग आधी सांगायचं येऊ दे खुर्ची ना माझं नाव या माझं नाव हे तुमचं नाव आहे आमा आपण नावामध्ये थोडस ते वृक्षवल्ली वनचरे हे मराठी गाणं ऐकल्यासारखं वाटलं मला कदाचित तुमची आत्या 2-3 महिने महाराष्ट्रात राहून गेली असावी म्हणजे अयो फालतूचा विनोद करू नका मालक आमचे आणि ह्या या माझा मुलगी चारुलता एवढाच एकदम सुटसुटीत नाव वाटलं मला आवडलं चारुलता मी चारुलता पीपी स्वामी पृथ्वी कुमारन श्यामलन सूर्यनारायण मणिकुमार अय्यर एल्लमपल्ली कृष्णवल्ली वृक्षवल्ली आम्हा सोयरे साजरे वनचरे श्रीवल्ली मंदार चोळकरन बट एवढं मोठं नाव आहे अरे बापरे तुम्ही खरं तर यायच्या आधी सुरू करायला पाहिजे होतं म्हणजे येईपर्यंत संपलं असतं वेळ कमी असतो नका फालतूचे विनोद ते मालक जरा हे आहे ती हे छान आहे पण हे मस्त आहे मुलगी मस्त आहे या मुलाला प्रश्न हा विचार बोला विचार. ते नाव काय सांगितलं पंडित गाणं पोपट सुमार या चौघुल्या वय वय मी असतो इला
वय वय एज 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 वय 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 विचारते. नाही जास्त नाही म्हणजे तरी एक किती कमीच आहे म्हणजे 38 वय आहे त्यांचं. चला सांगितलं थांबा तुम्ही जरा. यात 38 एज असून पण लग्न का नाही केला बिजी असते ती हो. मी आणि बिझी जाम बिझी असते ती. ते वेळ नसतोय ती असणे. ते संगीत साधना करते ती नव. रियाज चालू असतोय सकाळ दुपार संध्याकाळ रात्र पर फाटेपर्यंत रियाज चालू असतोय त्यांचा. फाटेपर्यंत नाही पहाटेपर्यंत नीट बोल ना. त्याच्यामुळे त्यासनी लग्नाचा विचार बी त्यांच्या मनात आला नाही बघा. सुपाऱ्या पण असतात. आणि मी सांग तर सुपाऱ्या बी असतात त्यांच्या. आता परवा त्यांनी एक सुपारी केली. परवा कितीची सुपारी मारली? 5 लाखाची सुपारी मारली. 5 लाख? 5,000 ग 5 लाख कुठं? 5,000 बरं मालक याच्यावर थांबले नाही ती हो. हे काढलंय त्यांनी गुरुकुल काढलंय स्वतःच. या गुरुकुला असत 250 विद्यार्थी आहेत बघा. एक आहे आणि ते हे प्रत्येक ह्याच्या पाठी विद्यार्थ्याच्या पाठी 50,000 त्यांना वार्षिक मिळते. अगं नाही ग एवढ्या कुठे का स्टुडंट 250 स्टुडंटच्या मागे प्रत्येकाचं 50. व्हेरी गुड. आम्ही चारुलतासाठी असं वेल सेटल नवरा बघत होतं. व्हेरी गुड. तसेच आहे ती हे. मी तसाच आहे तुम्हाला पाहिजे तसे आहेत. मग चला आपण लग्न करू आवडले मला नाही लग्न चव घालवू नका मालक पाया पडते वाढते. चारुलता तुला आवडलं यांचं गुरुकुल पुढे न्यायला? सॉरी सॉरी. सॉरी काय म्हणायचं त्यात It's okay. हो म्हणाले हो हो म्हणाले हो म्हणाल मग चला. हो म्हणाले अरे ते हो म्हणाली कशाला वेळ घालवायचा. पंडित पंडित ऐका माझं. या चारुलताला पण काहीतरी प्रश्न विचारायचा. विचारा विचारा विचारा. विचारा तुम्हाला काय आवडत? तुम्ही मालक नका हे करू. आपण जाई निघून हातची. तुम्हाला जनरली काय आवडत? संगीत संगीत क्षेत्राला मी स्वतःला वाहून घेतलेला आहे. व्हेरी गुड संगीत माझं अंतिम ध्येय आहे. व्हेरी गुड. आमचं चारुलता पण तसंच असतं. त्याला संगीत आवडतं. ते शास्त्रीय संगीत शिकलेलं असतं. काय सांगता हा. ओ हो हो कुणाकडे शिकलात? पंडित अरवली. ओ हो अरवली तुम्ही ओळखता ते? हो वाशीच्या पुढे या ऐरोली. ऐरोली होय होय हे या कोण वेगळे पंडित अरवली कुमार मुत्तुस्वामी कृष्णन शंकराभरण. ते तरीच म्हटलं हो, हो, साऊथचे हो, गायक असतात. शंकरराव. तुम्ही ओळखता ते? हो 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 आम्ही टॉपचे इकडे साऊथला एकत्रच होतो. माझं पण तिकडे गुरुकुल होतं साऊथ. साऊथ मध्ये तुमचं गुरुकुल असत आहे? हो हो कुठे? चेन्नई का कोची? नालिम लाडू तामिळनाडू. तामिळनाडू तामिळनाडू भांबावले ते. हे पण छान आहे हे गाऊ आवडतं गाणं आवडतं त्या गात पण चांगलं. गाता चांगलं मग दाखवा एखादं सुंदरशी एखादी गाणं छान दाखव. धून छेडली तर हा चारुलता या गाणं गा पण गा. गायला येतं म्हणजे अगदीच म्हणजे आपलं हा 1 2 3 स्टार्ट. कुंजर थंजी कुंज क्यों मंदर मुत्तर धंधे क्यों मंदर बन्ना चुंदर बावे तंग नक तक दुनिया निर्चुंदर बावे हाय मुंदर मुत्तर धंधे क्यों मंदर मुत्तर धंधे क्यों मंदर बन्ना चुंदर बावे तंग नक तक दुनिया निर्चुंदर बावे. अयो सॉरी. अयो आप सॉरी सॉरी. सॉरी चुकून झालं असं तर सॉरी. चारुलताचा थोडासा प्रॉब्लेम असत काय आहे. प्रॉब्लेम या गाणं गात असताना अंगीभूत डान्स करत आहे. म्हणजे या नाचता तुडवता त्याच्यामुळे त्याचं मैफिल नाही होत. त्या एकदा त्या तानपुरा वाल्याला तुडवला. ते गात ते नाचायला लागत आणि मग सगळं बाहेर पडत. मस्त नाही हे ठीक आहे मला आवडली आहे काहीतरी वेगळेपणा हिच्यात काहीतरी वेगळेपणा हिच्यात मला लग्न करायचं हिच्याशी मला लग्न करायचं हिच्याशी मला पसंत आहे थांबा थांबा 1 मिनिट थांबा. तुम्हाला आवडले होय? मला हे प्रचंड आवडली आहे. थांबा जरा एवढं नका करू. तुम्हाला बी आवडले हो आमच्या मालक? आवडले. या मुलीच्या बापाला पण काही प्रश्न विचारायचा असत. अरे तू कशाला आलास नाही पंडितजी शिकवणी अरे खड्ड्यात गेली शिकवणी जा ना तू कशाला आलास तू? नाही नाही तुम्ही सांगितलंय शिकवणी मिस नाही करायची पंडितजी. गेल्या 1.5 महिन्यानी येतोयस निघ रे तू एक मिनिट पंडित या कोण असत आहे? नाही हा हाय दुर्लक्ष कुमार
पंडित पंडित या कोण या बॅट कमी ना अरे नाही रे ते हे याला नका ना आणू या पंडित तुम्ही बसा हा नकोय ना मला इकडे बॅट चाललंय हो म्हणालेला आहे. मालक बस तू कोण आहे असं तर मी यांच्या कुल्लू गुरुतला शिष्य आहे. कशातला आहेस तू शिष्य कुल्लू गुरुतला कुलगुरू कुलगुरू असा शब्द आहे म्हणते वेळा कुलगुरू 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 आम्हा ते गुरुकुल असत कुलगुरू नाही बोला तीनदा गुरुकुल गुरुकुल व्हेरी टॅलेंटेड बॉय तो या गुरुकुल मधला असत नाव काय असत मी बारके उस्ताद पिल्लू पोपट दत्तू मोरे. कोण रे कोण पिल्लू पोपट मी पिल्लू पोपट कुठून काढलं असेल आणि उस्ताद स्वतःला म्हणतो उस्ताद म्हणतो कशी पिढी आहे बघावं स्वतःला उस्ताद म्हणते आणि ते चांगलं असत त्याच्यामध्ये त्याची मोठी स्वप्न दिसत मला पंडित वाच त्या दिसत व्हेरी व्हेरी गुड सांगितलं का गायला तुला डायरेक्ट कसा सुरू करतोस थांब टॅलेंटेड असत नाही आहे, गोड आहे पोरगा गोड आहे तसा पण एकच स्टुडंट आलं बाकीचे 249 स्टुडंट कुठे असत आहेत ह्यो थोडा ढा आहे सगळ्यांमध्ये म्हणून त्याची शिकवणी वेगळी घेतात ती बाकीच्यांची वेगळी घेतात ती माल ते हा जरा फोकस करायला म्हणून एकट्यालाच बोलवले नाही नाही टेपा लावले त्यांनी. या पा गुरुकुल सुरू झाल्यापासून मी एकटाच येते. तू कशाला बोल ह्याचं म्हणा घेऊ नका तुम्ही विचारा ना तुमचं तुमचं चालू द्या पिल्लू पोपट आहे त्याच्यावर काय लक्ष देत आहे या तुमचा शिष्य असत ये हो हो मला याचं गाणं ऐकायचं असतं कशाला ह्याच्या काय गाणं ऐकायचं आहे मला याच्याकडून गाणं ऐकायचं असतं नाही नाही ह्याचं नको त्यापेक्षा ते जे 249 आहेत विद्यार्थी त्यांचं इल्ला, मला याचं गाणं ऐकायचं असतं नाहीतर आम्ही निघतो चल. नाही, 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 हो. असं करू नका हो. जाऊ नका हो. थांबा ताई मी गातात ते गातात या बस गाणं- बस हा गा. पंडितजी पाय. चल रे ठीक आहे रे या मला अलंकार गाऊन दाखव नाही अलंकार नाही जमणार त्याला अलंकार खूप कठीण आहे येतं मला अरे नाही ना जमणार तुला मला अलंकार ऐकायचं असतं अलंकार गाऊन दाखव हा सारे गप बसा शनपण करू नका सारे गप बसा तुमच्या तो शनपण करू नका अरे गप बसा दुःख शनपण करू नका. या गाणं तुम्ही याला शिकवलेलं असत नाही या गाणं तो गात असत मस्त गायलास उद्या पण ये हा? हे माझी 6 महिन्याची फी देत नाही हा बापाला जाऊन सांग 6 महिन्याची फी दे म्हणून हे शिकवलं तुला मी माफ करा आपण ते 249 जे आहेत हा. त्या विद्यार्थ्यांपैकी आपण परवा जर भेटलो त्यांना आपण सांगूया गायला मला आता कोणाचं दुसऱ्याचं गाणं नाही ऐकायचं मला पंडित तुमचं गाणं ऐकायचं ते गातात ती हा, मग मी गातो या चांगलंच गाते ती लंग्या रे साऊथ गाय. इंडियन गाणं ऐकायचं या तुम्ही येतं तामिळनाडू साऊथ इंडियन येत नाही हे साऊथ इंडियन थांबा तुम्ही साऊथ इंडियन येते या त्यासनी सगळ्या भाषेतली गाणी गातात ती बी नाचत्यात ती बी नाही मालक आहेत चांगले या गावनं दाखव तामिळनाडू मध्ये तुम्ही संगीत मैफिल आणि कुलगुरू आहे तुम्ही आता मला आता गावनं दाखव मालक गाणं गा साऊथ इंडियन नाही लग्न करायचं आहे ना साऊथ इंडियन गाणं गावनं दाखवा नाही तर या लग्न मॉडेल आहे नाही, हो, असं करू नका हो. पोरगी चांगली आहे तुमची आवडली मालकासनी साऊथ इंडियन गाते गाणं ती. गेले आता गेले मालक गा पड्डीशी पोरगी गे साळंगी बंगळे मंगळवारी शणका नंदोडे शंकताडे शाळुंग नंदरे मंगळवारी शंकातू कंतरे मंगळवारी शाळुंदे शिळफाटे हात खंबे तो किंते ते नांदतारे ಶಿಂಕರೆ ಒಂದ ಪಾಡೆ ನಾಡೋ ಬಂದರೆ ಮುಂದೇಟಿ ಕುಂದರೆ ನಾಡೋ ಹುಂದರೆ ಮುಂದೀಟಿ ಕುಂದರೆ ನಾಟೆ ಪಿಂಜಲೋ ನಂದ ಕಾಡೆ ಕಾಲೋಕೆ ಪಿಂತೋಕೆ ಮಂದ ಕಾಡೆ ಹಿಂಗಾಳು ಕುಂದಾಳು ಮಂದ ಕಾಡೆ ನಾಳು ಮಂದ ಕಾಡೆ ನಂದ ಕಾಡೆ ಸ್ಥಿತಿ ತಾಳ
लाल तुरु तुर वैरवा बनते ते नंद काय मालक हे गाते ती चांगलं साऊथ इंडियन गाणं तुम्ही गावाला आता हा, ते गाल ये पंडित नसता या नल्ला पंडित असता पोट बोललेला असता नाही, नाही, या लग्न मॉडल नाही, ऐका, ऐका. मॉडल अरे ऐका. चालू आता चला आता अरे पण लग्न करायचंय नाही हो. ऐका रे. अहो, एकदा ऐका की अहो, यार. ताई, काय करायचं? ताई एकदा ऐकून एकदा ऐकून जा अहो, त्यासनी त्यांचे आहे त्यांच्या कला आहे हो पुन्हा नव्यानं स्किट करूया या नशीब फुटकाय माझं घासते आता 2 वाट्या घासते 1 चमचा घासते तेवढंच काम करते माझं सपन धुळीला मिळवलं सगळं ए शाळुंगी नंदुई वा वा नाला रॉक परफॉर्मन्स अफलातून. हास्यरसिक प्रसाद दा यांचा शहाणपणा तुम्हाला कसा वाटला? हा हिंगाच्या डबी एवढा जीव माझ्या मिठीत मावेल का? सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता. पीपी मला तुझ्याकडनं थँक्यू एकदा परत ऐकायचं. विशेष होतं थँक्यू प्लीज. थँक्यू क्रेझी क्रेझी. मला असं वाटतं की आज 2 लोकांनी दे हॅव स्टोलन द शो, समीर दादा आणि आमिर दादा. मला असं वाटतं तुमची केमिस्ट्री आज भन्नाट होती दोघांची. सॅमी यू आर क्रेझी मॅन अँड आय लव्ह यू. मजा आली. थँक्यू मंडळी, हास्याचे हे खेळ असेच रंगत राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला राम राम म्हणण्याची. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची.